आणि आता अर्धशतक. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. यावेळी भाजप आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते. महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी स्थापन करा, मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना आदेश. ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली होती एसआयटीची मागणी. बीडमधील दहशत संपवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. भेटीनंतर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची खासदारांसोबत बैठक. मतदारसंघातील समस्यांबाबत शिंदेंकडून मार्गदर्शन. सह्याद्री अतिथीगृहावर जात अजित पवार आणि सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. अजितदादांनी सकाळी वर्षा बंगल्यावरही घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट. धनंजय मुंडेंनी सह्याद्री अतिथीगृहावर जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती. मात्र मुंडेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. ससून डॉक आणि गिरगाव मच्छीमार संघाला होणाऱ्या त्रासाबाबत राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. गिरगाव चौपटी आणि कोळी बांधवांच्या प्रश्नांसह अनेक विषयांवर चर्चा. अकोल्यात काँग्रेसला मोठा झटका. 2024च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेल्या डॉ. अभय पाटील यांचा काँग्रेसला रामराम. भाजपच्या अनुप धोत्रेंनी दिली होती कडवी झुंज. अभय पाटलांची पुढची राजकीय भूमिका गुलदस्त्यात. कोल्हापुरात सतीश पाटलांना मोठा धक्का. दिवंगत माजी आमदार पी.एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यावर ठाम. राजेश पाटील आणि राहुल पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट. यवतमाळच्या नेरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल 3 ते 4 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. नंदुरबारमधील जिल्हा परिषदेच्या 1100 शाळा सीसीटीव्ही विना. राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे शासनाचे आदेश, परंतु शासनाकडूनच निधी दिला नसल्यानं कॅमेरे लावले नसल्याची माहिती समोर. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडेंकडून शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः पुढाकार घेऊन राज्यात शेतकरी कर्जमाफीचे आदेश द्यावेत. बळवंत वानखेडेंची मागणी. राज्यातील 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. 30 लाख नागरिकांना लाभ. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी मालकीची जमीन बंधनकारक. खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण नाही. सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण. जागा वाढवल्याशिवाय ईडब्ल्यूएस आरक्षणाची अंमलबजावणी होणार नसल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाकडून स्पष्ट. शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर सरकारची भूमिका. मिठी नदी गैरव्यवहाराप्रकरणी ईडीची मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी. मिठी नदीतला गाळ काढणाऱ्या कंत्राटदारांच्या घरावर छापेमारी. नवी मुंबईत सिडकोकडून कथित भूखंड घोटाळा. बिल्डरचा आरोप. खारघरचा भूखंड एका मोठ्या उद्योगपतीला मिळावा म्हणून शेवटच्या क्षणी टेंडरला मुदतवाढ दिल्याचा शहाजी पाटील या बिल्डरकडून गंभीर आरोप. वर्षानुवर्ष पावसाळ्यात गळती आणि उन्हाळ्यात कडक उन्हाचा सामना करणाऱ्या बीडीडी चाळीतील लोकांना 500 फुटाचं घर मिळणार. लवकरच घराच्या चाव्या मिळणार असल्यानं रहिवाशांना आनंद. कबुतरांना दाणे टाकल्यास आता गुन्हा दाखल होणार. कबुतरांना दाणे टाकणं मानवी आरोग्यास हानिकारक असल्यानं मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची एकाहाती सत्ता. उर्वरित 6 निकालही महायुतीच्या बाजूने. एकूण 17 जागांवर महायुतीचा विजय. कर्नाळा बँकेच्या खातेदारांना दिलासा. 386 कोटींचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा. कर्नाळा बँकेच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी 386 कोटींची स्थावर मालमत्ता सक्षम प्राधिकरणाला सुपूर्द. नागपूर सुधार प्रन्यासच्या अभियंत्याला मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलं. सुरेश चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असूनही त्यांना एनआयटी प्रशासन पाठीशी घालते. मनसेचा आरोप. महादेवी हत्तीणीला गुजरात इथं हलवल्याच्या निषेधार्थ मिरजेत जैन बांधवांचं आंदोलन. अंबानींच्या फोटोला जोडे मारत केली घोषणाबाजी. यावेळी अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. कोल्हापूरच्या नांदणीमधील हत्तीणीला परत आणण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून स्वाक्षरी मोहीम. तर लवकरच महादेवी हत्तीणीचा विषय संसदेत मांडणार. धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या कचरा वाहतुकीच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ. मनसे नेत्याने अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून नोंदवला निषेध. सोलापूरमध्ये जात पडताळणी विभागाविरोधात प्रहारचं भीक मागो आंदोलन. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रहारचा आरोप. सोलापुरात बांधकाम कामगारांचा आत्मदानाचा प्रयत्न. भांडी वाटप ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याची मागणी. भांडी वाटप करत असताना ठेकेदारांना बांधकाम कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये घेतल्याचा आरोप.
पोर्श कार अपघात प्रकरण पुणे न्यायालयानं अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला. आईच्या वैद्यकीय स्थितीचा हवाला देत मागितला होता जामीन. नाशिकच्या जेल रोड परिसरातील भारत भूषण सोसायटीत दिवसाढवळ्या दरोडा. एसी रिपेअरिंगच्या बहाण्यानं घरात शिरकाव. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड. बुधवारी रेल्वे स्टेशन परिसरातून तरुणीचं अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी काही तासातच पकडलं. रायगड पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश. लाखोंची लूट करणाऱ्या 11 आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक. बीडमध्ये जिल्हाधिकारी कचेरीसमोर भर रस्त्यात पती पत्नीची एकमेकांना मारहाण. दुचाकीवरून घरी जाताना शाब्दिक वादातून मारहाण. व्हिडिओ व्हायरल. गावातील जागेच्या वादातून महिलेला बेदम मारहाण. अमरावतीच्या विरशी गावातील धक्कादायक घटना. वलगाव पोलिसात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. प्रेयसी बोलत नाही म्हणून प्रियकरानं विष प्राशन केलं. रत्नागिरीतल्या संगमेश्वरच्या कुंडी धावडेवाडी येथील घटना. तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. 3 जणांना अटक. बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर उलटला. वाकण परिसरातली घटना. मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. पालघरमध्ये वानगाव रेल्वे पुलाच्या शेजारील सर्व्हिस रोड 2 महिन्यातच उखडला. ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा प्रकार समोर. खड्डे भरण्यासाठी चिकट मातीचा उपयोग. पावसानं उसंत घेतल्यानं सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळीत 4 फुटांनी घट. सध्या कृष्णेची पातळी 22 फुटांवर. लातूरमधील उदगीर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या बनशेळकी तलाव 100% भरला. गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे उदगीरकरांची पाण्याची चिंता मिटली. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील हरकुळ धरण भरलं. धरण ओव्हरफ्लो झाल्यानं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.